नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण आलो आहोत नाशिकच्या त्र्यंबकभूमीवर म्हणजेच त्र्यंबकेश्वरला। भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्यामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वरची गणना केली जाते। अतिशय लोकप्रिय असे हे मंदिर आहे। 1:30-2 वाजलेले आहेत। एप्रिल महिना, भरपूर ऊन आहे, पण मंदिराचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं। आता आतमध्ये जायचं आहे आपल्याला, आपण बघूया मंदिर कसं आहे आतमध्ये। मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या फुल विक्रेत्यांकडनं आम्ही महादेवासाठी फुलं घेतली आणि मग आतमध्ये निघालो। खूप सुंदर असं हेमाडपंथी मंदिर आहे। पेशवा बालाजी बाजीराव यांनी हे निर्माण केलेलं आहे। गोदावरी नदीकाठी मंदिर आहे। काळ्या दगडांमध्ये मोठं बांधलेलं मंदिर आहे। जसे शंकराचे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की हेमाडपंथी मंदिरं असतात, तर त्याचप्रमाणे हे मंदिरसुद्धा आहे। एप्रिल आणि मे महिना असल्यामुळे शाळांना सुट्टी आहे आणि प्रत्येक तीर्थक्षेत्र म्हणा किंवा मग पर्यटन स्थळ कुठलंही म्हणा, तिथे गर्दी असते, तर त्याचप्रमाणे इथेही भरपूर गर्दी होती। पण तरीही महादेवासमोर गेलो, नतमस्तक झालो आणि मन समाधानाने पूर्ण भरून गेलं। आपण कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेलो तर आपल्याला पिंड पाहायला मिळते, पण या मंदिरात पिंड नाही आहे, तर लिंगामध्येच एक खड्डा गेलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश यांचे 1-1 इंचाचे अवशेष पाहायला मिळतात। हे एकमेव मंदिर आहे जिथे आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्र दर्शन करता येते। छान दर्शन झालं आणि आम्ही समाधानाने बाहेर आलो। मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर मग आजूबाजूचा परिसर पाहिला। थोडा वेळ मंदिराच्या आवारामध्ये आम्ही रेंगाळत राहिलो, फोटो सेशन केलं आणि त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला जी छोटी छोटी मंदिरं असतात, तर तिथलं पण आम्ही दर्शन घेतलं। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला जे काही विक्रेते होते, तर त्या विक्रेत्यांकडनं छोटी मोठी शॉपिंग केली आम्ही। पुढे मार्गस्थ होताना पुन्हा एकदा आम्ही मंदिराच्या कलशाकडे मन भरून पाहिलं आणि त्यानंतर आम्ही परतीच्या मार्गावर निघालो। असं आमचं सुंदर दर्शन झालं आहे। तर तुम्ही कधी निघताय? तुम्ही पण निघा देवदर्शनाला, लवकरात लवकर ट्रिप काढा। खूप सुंदर मंदिर आहे आणि हेच मंदिर नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही भीमाशंकर आणि घृष्णेश्वर ही 2 मंदिरं आहेत, तर ती पण खूप सुंदर मंदिर आहेत, तर त्यांनाही तुम्ही व्हिजिट करा नक्की। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की तुम्ही मला कळवा, कमेंट करा आणि आवडला तर शेअर पण करा। धन्यवाद।